नमस्कार दर्शक हो, RRC नेटवर्क प्रस्तुत पॉवर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या हॅलो डॉक्टरच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांना बोलवून त्यांच्याशी वेगवेगळ्या आजारांवर चर्चा करत असतो, कारण आमचं ध्येयच असं आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर। कारण आम्ही घेतलाय आरोग्याचा ध्यास, जो की असेल तुमच्यासाठी खास। आणि 7 नोव्हेंबरला नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो। भारतामध्ये 1975 पासून या दिवसाची सेलिब्रेशन केलं जातं। त्या संदर्भातच संत तुकाराम हॉस्पिटल, ज्याचे की अध्यक्ष आहेत आदरणीय गिरीशजी अग्रवाल, त्यांच्या अंतर्गत अतिशय उत्तम सेवा इथे रुग्णांना मिळते आहे। आणि कॅन्सर डेच्या दिवशी या रुग्णालयाला भेट देऊन आपण इथे जी काही कार्यपद्धती चालली जाते त्या संदर्भात तज्ञ डॉक्टरांशी सुद्धा बोलणार आहोत। आणि कॅन्सर अवेअरनेस डे म्हणजे काय, तर या दिवशी आपण कॅन्सरविषयी अधिक जागरूक व्हायचं आहे। कॅन्सरला घाबरायचं नाही आहे, कारण वेळेच्या आधी जर कॅन्सरचं निदान झालं तर तो क्युअर होऊ शकतो। नमस्कार, सिटी चैनल के सभी दर्शकों को संत तुकाराम हॉस्पिटल अकोला तथा मानव सेवा पब्लिक चैरिटेबल फाउंडेशन की तरफ से मैं आप सबको शुभकामना भेंट करता हूं। अभी नेशनल कैंसर डे है। ये एक नेशनल अवेयरनेस डे मनाया जाता है पूरे विश्व में, और भारत के अंदर भी इसका बहुत महत्व है, क्योंकि कैंसर के पेशेंट दिनों दिन बढ़ रहे हैं। कैंसर बढ़ने का सबसे बड़ा कारण है इंसेक्टिसाइड्स का वापर, जो अन्न पे और फसलों पे किया जाता है, प्लस सीडेंट्री लाइफस्टाइल, जिसके अंदर खान पान के ऊपर बच्चों पे खास करके और बड़ों के ऊपर भी कोई कंट्रोल नहीं है। जो पान का गुटखा और तंबाकू का सेवन करते हैं, उनको कैंसर का ज़्यादा प्रोबेबिलिटी रहती है। और जो मेल पेशेंट्स हैं वो ज़्यादातर हमारे हेड एंड माउथ के आते हैं, जो कि इसी कारण आते हैं, जो दिन भर पान च्यू करते रहते हैं या गुटखा वगैरह वापरते हैं। तो मैं सबको बोलता हूँ, और ख़ासकर मैं बच्चों को बोलता हूँ कि आपके परिवार में यदि आपके वरिष्ठ, आपके बुजुर्ग यदि लेते हैं तो उनको आप मना कीजिए। वो नहीं मानेंगे तो आप हड़ताल कीजिए, क्योंकि उनकी सेफ्टी आपके लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है। इसलिए कैंसर की अवेयरनेस हर तरफ फैलना चाहिए। इसलिए भारत सरकार भी और हम लोग भी, सभी लोग कोशिश कर रहे हैं कि कैंसर का उद्रेक बढ़े नहीं, और कैंसर के जो पेशेंट्स हैं वो जल्दी से जल्दी ठीक होकर अपने घर को जाएं और नॉर्मल लाइफ जिए। मेरे यहाँ काफ़ी पेशेंट्स आते हैं। संत तुकाराम हॉस्पिटल 1982 से कैंसर रुग्णों की सेवा में सेवारत है। 2008 से यहाँ पे जीवनदायी योजना शुरू है, और जितने भी गरीब पेशेंट्स जो लाभार्थी हैं जीवनदायी योजना के या आयुष्मान भारत के या अभी आभा कार्ड जो गवर्नमेंट ने डिक्लेयर किया है, इसके अंदर उनका टोटली कैशलेस, पूरी तरह से मुफ्त इलाज होता है। दवाइयाँ भी मुफ्त दी जाती हैं, और दोनों समय का भोजन हम लोग सभी पेशेंट्स को और उनके रिश्तेदारों को वैसे भी सबको फ्री में देते हैं। इसके लिए हमको अलग अलग संस्थाएं हमको मदद करती हैं फाइनेंशियली। हमारे यहाँ पर सारी सुविधाएं उपलब्ध हैं। केमोथेरेपी, रेडिएशन और सर्जरी, इन 3 प्रकार से एलोपैथी में कैंसर का इलाज किया जाता है। जो रेडिएशन है उसके हमारे यहाँ अभी लेटेस्ट मशीन है, जो टाटा में और बाकी इतर हॉस्पिटल्स के अंदर है। इसमें वर्ल्ड में केवल 2 ही कंपनियाँ हैं, इलेक्ट्रा और वेरियन, जो ये मशीनें बनाते हैं, और वही पूरे विश्व के अंदर यूज़ की जाती हैं, और उनके रिजल्ट्स बहुत अच्छे हैं। इसके अंदर डायरेक्ट रेडिएशन ट्रीटमेंट नहीं होती है, इसमें इलेक्ट्रॉन्स और फोटॉन्स से रेडिएशन होता है। हमारे डॉक्टर गावंडे भी हाजिर हैं, वो आपको बताएंगे कि इसका फ़ायदे क्या हैं और इस मशीन से कितना अच्छा फ़ायदा होता है। केमोथेरेपी के हमारे यहाँ 30-35 पेशेंट को मिनिमम प्रतिदिन केमोथेरेपी दी जाती है। उसके लिए हमारे यहाँ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट विजिटिंग है, और सर्जरी हमारे यहाँ रेगुलर होती रहती है, जिसके 4 डॉक्टर्स हमारे यहाँ जो ऑन्को सर्जन्स हैं, टाटा में ट्रेनिंग लिए हुए ऐसे 4 सर्जन्स हैं। इनकी रोज़ एक दिन ओपीडी होती है, और यहाँ रेगुलर सर्जरीज होती हैं। हेड एंड नेक की भी जो बड़ी सर्जरीज हैं वो भी हमारे यहाँ पे रेगुलरली परफॉर्म की जाती हैं। और इन हेड एंड नेक की जो सर्जरी है, इसका मेन कारण गुटखा और तंबाकू है, और ये सर्जरी 9 से 10 घंटे चलती है लगातार। और जो सर्जन है उसको बीच बीच में चाय पानी के लिए रेस्ट लेना पड़ता है, लेकिन फिर भी सर्जरी कंटिन्यू होती है। मेरे यहाँ इस प्रकार की
करीब 5 से 7 सर्जरी प्रतिदिन होती है। यदि आप ये सर्जरी प्राइवेट में कराएंगे तो 3 लाख के नीचे खर्चा नहीं आएगा। और हम लोगों के यहाँ पे टोटली कैशलेस फ्री में हम पुअर पेशेंट्स को देते हैं, और जो पेइंग पेशेंट्स हैं उनको भी काफ़ी वाजिब दर में, और यदि नॉन अफोर्डिंग है तो हम फ्री में भी करके देते हैं, क्योंकि ये एक चैरिटेबल हॉस्पिटल द्वारा प्रणीत है ये हॉस्पिटल, और चैरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट द्वारा ही रन किया जाता है। और इसका मोटो बिल्कुल पैसा कमाना नहीं है, हम लोगों को सिर्फ रुग्णों की सेवा करना है। हम लोग सिर्फ कैंसर का इलाज करते हैं। ये सरकारी दवाखाना नहीं है, क्योंकि हम सबको फ्री में ट्रीटमेंट देते हैं तो लोग समझते हैं सरकारी दवाखाना है, लेकिन सरकारी दवाखाने की जितनी कमियां लगती है आपको वो यहाँ पर नहीं है। हमारे यहाँ पे रेडिएशन की अच्छी से अच्छी मशीन है, हमारे यहाँ सीटी मशीन है, हमारे यहाँ डिजिटल एक्सरे है, पैथोलॉजी बहुत ही अपडेटेड डिपार्टमेंट है। उसके अंदर जो ऑन्को पैथोलॉजिस्ट उसको सुपरवाइज़ करते हैं। सर्जरी की हमारे यहाँ बहुत अच्छी व्यवस्था है। हमारे यहाँ जनरल वार्ड में करीब 50 बेड की व्यवस्था है, 8 प्राइवेट रूम्स हैं, लेकिन हमारे सारे पेशेंट्स अधिकतर जनरल वार्ड में रहते हैं। और जो पेइंग पेशेंट्स भी हैं या जो पेशेंट्स अफोर्ड कर सकते हैं, उन लोगों को भी मेरी गुजारिश है कि आप बेकार में बॉम्बे या नागपुर चक्कर मत लगाइए। यहाँ पर अच्छी से अच्छी ट्रीटमेंट होती है, और रेडिएशन की जो ट्रीटमेंट है वो डे केयर है। आप आते हैं, रेडिएशन लेके घर चले जाते हैं, और केमोथेरेपी भी डे केयर है ट्रीटमेंट। आप आती हैं 4 घंटे 6 घंटे की रेडिएशन लेके केमोथेरेपी लेके आप घर पे चले जाते हैं, लेकिन फिर भी पूरा वार्ड हम लोग मेंटेन करते हैं। हमारे यहाँ करीब 75 आदमी का स्टाफ है, तो और डे नाइट हम लोग हॉस्पिटल चलाते रहते हैं। यहाँ से अच्छी सर्विसेज मिल रही हैं। नागपुर और नासिक के बीच में ये एकमेव ऐसा हॉस्पिटल है जहाँ पे सारी सुविधाएं युक्त और पूरी तरह से हम लोग कैशलेस और चैरिटेबल इसके प्रिंसिपल्स के ऊपर इस हॉस्पिटल में सेवाएं देते हैं। मैं अपने दर्शकों को कहूँगा कि आप लोग भी ये बात को प्रचार करें कि यदि कोई कैंसर पेशेंट आपके परिसर में या आपके संपर्क में या आपके दोस्तों रिश्तेदारों में हो तो बिना उसको संकोच किए आप यहाँ भेज दिए कीजिए। मैं इस हॉस्पिटल का चेयरमैन हूँ। मैं यहाँ पे रोज़ 3 से 7 बजे तक 4-5 घंटे प्रतिदिन रहता हूँ, अगर मैं बाहर गाँव नहीं गया तो। और यहाँ पर हमारे स्टाफ बहुत मोटिवेटेड है और पूर्णतः सेवाभावी है। धन्यवाद। या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर आशुतोष गावंडे सर यांना। सर, हार्दिक स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये। नमस्कार। सरांचा परिचय देताना सर संत तुकाराम हॉस्पिटल येथे रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट आहेत, म्हणजे जी काही रेडिओथेरपी असते ती यांच्या अंतर्गत होत असते, आणि टाटा मेमोरियलला सुद्धा सरांनी काम केलं आहे। त्यानंतर गेली 4 वर्ष झाले संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये ते अविरत सेवा। जसे की सर आपल्याला चर्चा करायची आहे की जे आता नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून आपण तुमची मुलाखत घेतोय की जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की कॅन्सरविषयी जागरूक राहणं, सतर्क राहणं किती गरजेचं आहे। तर तुम्ही गेली 4 वर्ष झाले इथे रुग्णांना रेडिएशन देता, तर दर्शकांना काय सांगाल, म्हणजे रेडिएशन का दिलं जातं कॅन्सर रुग्णांना, त्याचा काय फायदे आणि तोटे आहेत? नमस्कार। पहिले तर आपण कॅन्सर अवेअरनेस डे बद्दल बोलूया थोडं। तर कॅन्सर अवेअरनेस डेचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये जागृती व्हावी कॅन्सर प्रिव्हेन्शनबद्दल, कॅन्सर लवकर डायग्नोज व्हावा याच्याबद्दल, आणि कॅन्सर संबंधी काही भ्रम मिथ्स आहेत लोकांमध्ये त्यांना दूर करावं म्हणून हा डे आपण ठेवला असतो। कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं आवश्यक आहे। तर तंबाखू, अल्कोहोल, टोबॅको चिविंग, स्मोकिंग हे नको, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याशिवाय एक्झरसाइज, योगा, प्राणायाम हे पण फार महत्त्वाचं आहे। त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आपल्या खाण्यापिण्यामध्ये जितकं कमी केमिकलयुक्त पदार्थ आपण खाऊ तितकं कॅन्सरपासून वाचण्यास आपल्याला मदत होईल। तसेच हिरव्या भाज्या आणि फ्रूट्स आपण नेहमी सेवन केलं पाहिजे, जेणेकरून आपण कॅन्सरपासून प्रिव्हेन्शन करू शकतो। जसं की आपला पुढचा प्रश्न होता की रेडिएशन का दिलं जातं, म्हणजे त्याबद्दल दर्शकांना काय सांगाल, कारण बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतात की त्याची काही पेशंटला त्रास सुद्धा होतात, तर ते आपल्याला दूर करायचे आहे, तर त्याविषयी काय सांगाल? रेडिएशन आपण बघा 2 याच्यामध्ये देतो। एक तर काही पेशंट असतात ज्यांचं आधी ऑपरेशन झालेलं असतं, जसं की तोंडाचे कॅन्सर आहे त्यांचं मोस्टली ऑपरेशन झालेलं असतं, मग त्यांच्या स्टेजनुसार जनरली स्टेज 2 पासनं त्यांना रेडिएशनची गरज असते। तर रेडिएशन जरी आपण ऑपरेशन करून कॅन्सरचा भाग काढला आहे
तरी काही मायक्रोस्कोपिक सेल्स जे आहे कॅन्सरच्या सराउंडिंग टिश्यूमध्ये आणखीन असतात, तर ते आपण पूर्णपणे ऑपरेशन करून नाही काढू शकत. मग त्यांना आपण स्टरलाइज किंवा डिस्ट्रॉय करायचं म्हणून रेडिएशनचा रोल असतो, जेणेकरून ते छोटे छोटे सेल्स जे आहे जे समोर जाऊन पुन्हा कॅन्सरचं रूप घेऊ शकतात ते डिस्ट्रॉय व्हावं. काही डिसीजेस असे असतात की ज्याच्यात आपण ऑपरेशन नाही करू शकत, जसं की घशाचे झाले त्याला ऑपरेशन नाही करू शकत आपण. काही अन्ननलिकेचे झाले त्याचे पण ऑपरेशन होऊ शकत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण रेडिएशन जे आहे तो मेन ट्यूमर पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याच्या उद्देशाने रेडिएशन देतो. त्याला आपण रॅडिकल रेडिएशन म्हणतो. जे आपण ऑपरेशन झाल्यावर देतो त्याला आपण ॲडजव्हंट रेडिएशन म्हणतो. तर याचा डोस वेगवेगळा असतो. जेव्हा ऑपरेशन झालेलं असतं तेव्हा कमी डोस लागतो. जर ऑपरेशन झालेलं नसेल तर आपल्याला हाय डोसचं रेडिएशन द्यावं लागतं. आणि सर जसं की संत तुकाराम हॉस्पिटल जे आहे ते नागपूर ते या नाशिकच्या दरम्यान जर आपण म्हणाल तर संपूर्ण सुविधायुक्त हॉस्पिटल आहेत कॅन्सर रुग्णासाठी. तर इथे रेडिएशनच्या साठी काय काय सुविधा आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत ते पण सांगाल आम्हाला. तर आधी ज्या रेडिएशनच्या मशीन राहत होत्या त्याला कोबॉल्ट म्हणायचो आपण. तर त्यामध्ये कसं होतं की आपण एक फील्ड ओपन करायचो आणि जिकडे ट्यूमर आहे त्याला डायरेक्ट करायचो. पण त्या ट्यूमरच्या आजूबाजूला किंवा ट्यूमरच्या आधी काही नाजूक अवयव असतील तर त्याला पण पूर्ण रेडिएशनचा डोस जात होता. त्याच्यामुळे त्या अवयवांचे साईड इफेक्ट्स आपल्याला जास्त दिसत होते. तर तेव्हा पण कॅन्सरचं ट्रीटमेंट होत होतं, पण जे साईड इफेक्ट्स आहेत ते खूप जास्त होते. आता ज्या नवीन मशिनी आल्या आहेत त्यामध्ये आपण त्याला लिनियर ॲक्सेलेटर म्हणतो. तर त्यात वेगवेगळ्या टेक्निक्स आहे ज्यामध्ये आपण जिथे ट्यूमर आहे त्याला आपण कंट्यूर करून मशीनला आपण डायरेक्ट करू शकतो की फक्त एवढ्याच भागाला रेडिएशन मिळेल. तर त्यामुळे काय होतं की आजूबाजूचे आणि त्याच्या आधी आणि नंतरचे जे ऑर्गन्स आहे नॉर्मल ऑर्गन्स त्याला आपण रेडिएशनचा डोस कमीत कमी किंवा नाही जात त्याला. त्याच्यामुळे आपले साईड इफेक्ट्स फार कमी होतात. म्हणजे उत्तम प्रकारची मशिनरी दर्शक संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि जसे की डॉक्टर आशुतोष गावंडे सर ते रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून इथे काम करतात आणि सगळ्या रुग्णांना रेडिओ जी थेरपी आहे ती देत असतात. आणि सर आता याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की जसं की बरेच मिथ्स आहे लोकांमध्ये की एकदा का कॅन्सर झालं की हा जीव घेणा आजार आहे. ते तर खरंच आहे, परंतु वेळेच्या आधीच जर त्याचं निदान झालं तर तो उत्तम प्रकारे क्युअर होऊ शकतो. त्या संदर्भात आपल्या हॉस्पिटलमध्ये जसं की गरीब वर्ग असेल तर त्यांना पूर्णतः मोफत उपचार दिले जातात. तर याविषयी सुद्धा सर ते शेवटी सांगाल. तर इथे मला आता 4 वर्ष झाले आहेत आणि याच्या आधी मी टाटा हॉस्पिटलला होतो 4 वर्ष. तर या 7-8 वर्षाच्या कालावधीत आम्हाला हे बघण्यात आलं आहे की जे कॅन्सरचे पेशंट येतात ते आमच्याकडे फार लेट येतात. आपल्या इकडे फार सवय आहे की त्रास झाला की आपण तो अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो की नाही आपण नंतर दाखवूया. तर बाकी बिमाऱ्यांमध्ये ते चालून जातं एखाद्या वेळेस की कारण त्याच्यासाठी वेगळे ट्रीटमेंट्स आहे आणि ते ठीक होऊन जातात जरी ते लेट स्टेजमध्ये गेले. पण कॅन्सरचं असं आहे जसं वेळ जातो तसं त्याचं स्टेजिंग वाढत जातं आणि स्टेज वाढली की त्याचं ट्रीटमेंट तेवढंच लांब चालतं आणि इंटेन्सिटी वाढते ट्रीटमेंटची आणि जो क्युरेबलचा जो चान्स आहे तो कमी होत जातो जसं जसं स्टेज वाढतं. म्हणून कुठलाही सिम्पटम किंवा तुम्हाला शंका आली तर लगेच आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरला ॲटलिस्ट दाखवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून लवकर डायग्नोज व्हावं आणि आपल्या क्युरेबलचा चान्स वाढावा. नक्कीच दर्शक हो, डॉक्टर आशुतोष गावंडे सर जे की इथे रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट आहे त्यांच्या चर्चेदरम्यान आपण रेडिओथेरपी कशी संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये दिली जाते याची माहिती बघितली. थोड्या वेळासाठी ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर भेटणार आहोत कॅन्सर तज्ज्ञ इथे जे आहेत डॉक्टर बागडिया सर. कॅन्सरविषयी सखोल चर्चा त्यामध्ये असणार आहे, तर नक्कीच बघायला विसरू नका. ब्रेक नंतर परत वापस या. तत्पूर्वी नमस्कार. नेट गेले बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व दर्शकांचं. आणि आपली कॅन्सरविषयी चर्चा सुरू होती. नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे हा भारतामध्ये 1975 पासून साजरा केला जातो. तसेच 4 फेब्रुवारीला हा वर्ल्ड वाईड असतो. याचा मोठो हाच आहे की जनजागृती कॅन्सर या आजाराविषयी झाली पाहिजे. आणि याविषयी सखोल चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमितजी बगडिया सर यांना. सर हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सरांचा परिचय जाणून घेताना सांगावंसं वाटेल की सर पश्चिम विदर्भातील एकमेव MCS सर्जन आहे आणि नुकताच सरांना
राष्ट्रीय कॅन्सर अनुसंधानसाठी सुद्धा अवॉर्ड मिळाला आहे. त्याचा सखोल जर बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा ब्रेस्ट काढल्या जाईल का ही भीती असते, परंतु सरांचं आता त्याच्यामध्ये संशोधन असं झालंय की ब्रेस्टला जास्त तो पार्ट न काढता त्याला कॉस्मेटिक सर्जरी करून किंवा एक प्लास्टिक सर्जरी करून पूर्ववत बनवण्यासाठी त्यांनी अवॉर्ड मिळवला आहे. त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. आणि जसं की आपला चर्चा ही कॅन्सर आजाराविषयी सुरू आहे आणि संत तुकाराम हॉस्पिटल येथे सर आत्तापर्यंत असंख्य सर्जरी त्यांनी केलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. सर नेमकं कॅन्सर म्हणजे काय याविषयी काय सांगाल? हो मॅडम, हे एकदम बरोबर प्रश्न आहे, कारण लोकांना कॅन्सरबद्दल खूप संभ्रम आहे. कॅन्सर हा कुठला एक वेगळा जंतू किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया तसल्या प्रकारचा काही दुसरा जीव नाही आहे. ते आपल्या बॉडीमध्ये असंख्य अनगिनत कोशिका असतात, करोड कोशिका असतात. त्यांची एक रेग्युलर सायकल असते, म्हणजे त्याने ते कोशिका बनतात व नियंत्रित राहतात. म्हणजे त्याची फॉर्मेशन आणि डिस्ट्रक्शनची एक सायकल राहते, ज्याच्यामुळे ते नियमित रूपने नियंत्रित राहतात. पण समजा ती जी सायकल आहे त्याचं नियंत्रण थोडंसं बिघडलं आणि ती कोशिका बनण्याची जी स्पीड आहे, प्रक्रिया आहे, ती वाढली आणि त्याची जी नाश होण्याची प्रकृती आहे ती थोडीशी त्याचं नियंत्रण चुकला तर ते टिश्यूचा म्हणजे कोशिकांचा एक मास गोळा तयार होते. ते फास्ट डिव्हिजन झाल्यामुळे ते कोशिका जे तयार होतात त्याच्यामध्ये काही म्युटेशन्स वगैरे झाले तर त्याच्यात कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. तर म्हणून कॅन्सर हा आपल्याच शरीराचा एक सेल आहे, आपल्याच एक कोशिका आहे ज्याची नियमित व नियंत्रित वाढ चुकलेली आहे. म्हणून हा काही दुसरा जीव किंवा जंतू किंवा तसला काही प्रकारचा नाही आहे, हा आपला शरीराचा एक अंग आहे. त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो जेव्हा त्याची नियमितता चुकते. आणि जसं की सर आता कॅन्सर म्हणजे काय तुम्ही सखोल सांगितलं, परंतु याची लक्षणे कुठल्या प्रकारची असतात? मॅडम, कॅन्सरची लक्षण कुठली आहे ते कॅन्सर कुठल्या भागाचा झालेला आहे त्याच्यावर निर्भर करते. समजा कोणाला तोंडाचा किंवा गळ्याचा वगैरे कॅन्सर असेल, जे खूप कॉमन आहे बिडी किंवा तंबाखूमुळे, तर तोंडाचा कॅन्सर वगैरे असला तर त्याचे लक्षण म्हणजे तोंडात घाव येणे, मोठा छाला उद्भवणे जे की भरत नाही आहे, सफेद चट्टे येणे, तोंडातून परत थोडासा रक्त वगैरे जाणे, तोंडाच्या उघड्याचं थोडासा प्रमाण कमी होणे, असल्या प्रकारचे काही लक्षण वगैरे सुरुवाती होऊ शकतात. मानेचं किंवा गर्दनचा काही कॅन्सर असेल तर आवाज वगैरे बदलणे, गिळण्याची प्रक्रिया थोडीशी बदलणे, गिळण्यात त्रास होणे, श्वासेत काही त्रास वगैरे होणे, असल्या प्रकारचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. समजा आपण आलो खाली छातीमध्ये काही फुफ्फुसचा वगैरे कॅन्सर असेल तर खोकला होणे, खोकल्यामध्ये रक्त जाणे, श्वास भरणे, दम येणे वगैरे हे काही फुफ्फुसचं काही कॅन्सर असेल तर त्याची काही लक्षणे होऊ शकतात. समजा पोटाच्या कॅन्सरबद्दल आपण बोललो तर आतड्यांचं किंवा पोटाचा कॅन्सर असेल तर आपली पाचनक्रिया बदलते, पेशंटला उलटी होणे, भूक कमी लागणे, संडासमध्ये रक्त जाणे किंवा संडास करायला काही त्रास होणे किंवा मलमूत्र विसर्जनची जी नॉर्मल प्रक्रिया आहे त्याच्यात काही बदल होणे, त्यांची जी नॉर्मल शैली आहे त्याच्यात काही बदल वगैरे आढळला तर ते बी एक कॅन्सरची अर्ली साईन सिम्पटम असू शकतात. याच्याशिवाय समजा शरीरात कुठं काही जखम झालेला आहे, घाव झालेला आहे, स्तनमध्ये गाठ आलेली आहे तर ते बी कॅन्सरचे इम्पॉर्टंट अर्ली साईन सिम्पटम्स आहेत. समजा कुठला एक शरीराला मस नवीन आलेला आहे किंवा आधीपासून काही मस आहे त्याच्यात बदल झालेला आहे, काही रक्त येतो, त्याचा साईज वाढला, त्याचा कलर वाढला, तसल्या प्रकारचे काही असले तर त्याला मेलानोमा म्हणजे स्किन कॅन्सरची लक्षण असू शकतात. असे वेगळे प्रकारचे कॅन्सर आहे, त्याचे वेगळे सगळ्यांचे लक्षण आहेत. अगदी बरोबर सर. आणि जसं की आपल्या या भागामध्ये कुठल्या प्रकारचे कॅन्सर जे असतात म्हणजे कुठला असा कॅन्सरचा प्रकार आहे तो सगळ्यात जास्त प्रकर्षाने तुम्हाला जाणवला? बरोबर आहे. आपल्या भागात असं आहे की पुरुषांमध्ये बोललो तर सगळ्यात जास्त म्हणजे तोंडाचे कॅन्सर वगैरे खूप जास्त आहे. त्याचं कारण की पुरुषांमध्ये बिडी, तंबाखू, चुनापान, कथ्था याचं जे सेवनचं प्रमाण आहे ते अप्रतिम आहे. सगळ्यांचाच आपण बाहेर निघलो थोडासा एक चक्कर मारला की आपल्याला लक्षात येईल सगळ्यांच्या तोंडात गुटखा असतोच. बिड्यांची खूप इथं सवय आहे लोकांना. तर त्या कारणामुळे थोडासा तोंडाचे कॅन्सर वगैरे हेडनेक कॅन्सर आपण जे म्हणतो ते खूप जास्त आहेत. पुरुषांमध्ये तर हे झालं आणि स्त्रियांमध्ये जास्त आपण बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर ज्याला आपण म्हणतो म्हणजे स्तन कॅन्सर व गर्भपिशवीमुख म्हणजे सर्विक्स आणि युट्रस याचं कॅन्सर खूप जास्त आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये अशा प्रकारचे कॅन्सर आपल्याला मिळतात. आणि दर्शक हो, कसा आहे हा कार्यक्रम बघत असताना तुम्ही हा सुद्धा विचार करा की कॅन्सर हा जो आजार आहे याला न घाबरता त्याला क्युअर कसं केला जाईल.
आणि आमच्या या कार्यक्रमाअंतर्गतच तुम्हाला ही माहिती सखोलरित्या याकरताच देत आहोत की जेणेकरून कॅन्सरने एकही रुग्ण हा डेथ रेशो जो आहे तो कमी करायचा आणि कॅन्सरनी दगावला नाही पाहिजे. यानंतरचा सर पुढचा प्रश्न असा आहे की काही गैरसमज आहेत लोकांमध्ये, हो, काही मिस असतात, तर त्याविषयी काही सांगाल? कुठल्या प्रकारचे गैरसमज आढळतात? जसं लोकांना एक खूप मोठी गैरसमज म्हणजे की कॅन्सरची जी बिमारी आहे आमच्या घरात कुणाला झालेली आहे तर त्याच्यामुळे आम्हाला पसरणार आहे का कॅन्सर, की त्यांच्या घरात कोणाला एकाला कॅन्सर झालेला आहे तर त्यांच्या कॅन्सरमुळे त्यांना रिस्क आहे का, म्हणजे ही थोडक्यात म्हटलं तर ही कॅन्सर म्हणजे संसर्गजन्य रोग आहे का, तर असं अगदीच नाही आहे. ही खूप एक संभ्रम आहे. कॅन्सर कुठलाही संसर्गजन्य रोग नाही आहे. तुमच्या घरी तुम्ही कॅन्सरच्या पेशंटसोबत राहिले, त्यांच्यासोबत जेवण केलं, तर हसले बोलले तरी त्यांची बिमारी तुम्हाला तसल्या प्रकारे येत नाही. म्हणून कॅन्सरच्या पेशंटची आपण मदत करावी, त्यांना ट्रीटमेंटमध्ये हेल्प करावी, डॉक्टरकडे नेऊन जावं, हॉस्पिटलचं वगैरे जे काम आहे त्यांची मदत करू शकतो आपण. काही घाबरण्याचा तसला प्रकार नाही आहे आणि ही गैरसमज सोडावी. पेशंटच्या सोबत राहिल्याने तुम्हाला कॅन्सर तर होणार नाही, उलट तुमच्यासोबत प्रेम वाढणार आहे. नक्कीच. आणि खरं तर हे खूप मोलाचं तुम्ही मार्गदर्शन केलं आहे. आणि सर याच्यानंतर म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अगदी. तर मग त्याविषयी काय सांगाल दर्शकांना, काय काळजी घ्यायला हवी? कॅन्सरच्या आता जे आपण एवढा बघतो की झपाट्याने त्याचं वाढण्याचं जे प्रमाण आहे ते आपण कशामुळे आधी आपल्याला ते समजायला हवं, की म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं की मग आपण त्याला कसं आळा घालावं ते आपल्याला कळेल. तर कॅन्सरचं वाढण्याचं कारण म्हणजे एक तर आहे की बिडीच्या वगैरे तंबाखूचं जे सेवन आहे ते खूप वाढतोय आपल्याकडे युवा पिढीमध्ये. असा लक्षात आलेला आहे की आता स्कूल डेजमधूनच लोकांना तंबाखूची हॅबिट पिकअप होते, तर त्याला आळा घालावा लागेल. काही गव्हर्नमेंट्स रेग्युलेशन वगैरे काही आणावे लागेल, जेणेकरून टोबॅको कंट्रोलसाठी काही रूल्स वगैरे बनवता आले तर तो एक खूप फायद्याचा स्टेप असू शकतो. त्याच्याशिवाय दुसरी व्यसन आहे गुटखा तंबाखू किंवा अल्कोहोल, दारूचे जे व्यसन आहे, किंवा त्याच्याशिवाय जे आपली अनहेल्दी लाईफस्टाईल झालेली आहे, म्हणजे की आता आपल्याला फिजिकल वर्क करण्याची काही आदत राहिलेली नाही आहे. सगळं आपल्याला वर्क फ्रॉम होम सारखा कल्चर आलेला आहे. कुठं जायचं आहे तर आपण उबरनं कॅब बोलवतो, काही जेवण ऑर्डर करायचं झोमॅटोनं जेवण बोलवतो, स्वतःहून काही काम करायचं आपला खूप कमी झालेला आहे. म्हणजे आपला फिजिकल ॲक्टिव्हिटी एकदम नेग्लिजिबल नील झालेला आहे. तर त्याच्यामुळे बी कॅन्सरचं प्रमाण वाढतो. कारण असा लक्षात आलेला आहे स्टडीजने की ओबेसिटी म्हणजे मोठा लठ्ठपणा तो बी कॅन्सरला एक इन्व्हिटेशन आहे. अनहेल्दी लाईफस्टाईल, एक्सरसाइज न करणं, हे सगळे कारण खूप मोठे सिम्पटम्स किंवा त्याचे साईन असू शकतात, त्याचे म्हणजे त्याला दावत देणारी गोष्टी असू शकतात. अगदी बरोबर. आणि सर, जसं की तुम्ही संत तुकाराम हॉस्पिटल येथे बऱ्याच सर्जरी करता ॲज अ सर्जन, तर आधीच्या पद्धतीमध्ये आणि या पद्धतीमध्ये म्हणजे कॅन्सरच्या प्रती काही बदल झाले आहेत का? सगळ्याच रिसर्चमध्ये सांगा, किंवा थोडक्यात एकंदर काय बदल झाले आहेत? एकंदर असं आहे की आता कॅन्सरचं ट्रीटमेंट खूप प्रिसाईज झालेलं आहे. म्हणजे आधी असं होतं की कॅन्सर झाला म्हणजे पेशंट्सला किंवा नातेवाईकांना असं वाटायचं की आता पेशंटचा डेथ वॉरंट निघालं आहे की काय, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. कॅन्सरची ट्रीटमेंटमध्ये खूप ॲडव्हान्सेस झालेले आहे. सर्जरीची टेक्निक, केमोथेरपीची टेक्निक, रेडिएशन थेरपीची टेक्निक सगळे ॲडव्हान्स झालेले आहे. जसं सर्जरीबद्दल समजा आपण बोललो तर सर्जरीमध्ये आज एवढं आपल्याला प्रिसिजन आलेलं आहे की आपण मोठे मोठे गाठी काढू शकतो आणि ते जे गाठ तिथे काढलेली आहे त्याच्या पेशंटला काही त्या जागेवर काही पेशंटला दुष्परिणाम होऊ नये त्याच्यासाठी आपण रिहॅबिलिटेशन वगैरे सुद्धा करतो. रिहॅबिलिटेशन म्हणजे कॅन्सरचा ऑपरेशन केल्यानंतर जे भाग आपण काढलेला आहे ते काढल्यामुळे पेशंटला दुष्परिणाम होऊ नये म्हणजे आपण त्याच्यासाठी जे स्टेप्स घेतो त्याला आपण रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. कसं करू शकतो? समजा स्तन काढलेला आहे तर आता एकतर आपल्याला सगळ्या पेशंटमध्ये आता स्तन पूर्ण काढायची गरज राहिलेली नाही आहे. समजा काही गाठ अशी असेल की ज्याचं आपण कॉन्झर्वेशन करू शकलो तर त्याचा स्तन वाचवून आपण ऑपरेशन करतो. जास्त भाग काढावा लागला तर एक नवीन प्रकारचे आपल्याकडे फ्लॅप सर्जरी वगैरे असतात, तर ते फ्लॅप सर्जरी, प्लास्टिक सर्जरी करून स्तन नवीन बनवता येते. समजा जबड्याचा भाग काढावा लागला तर जबड्यासाठी बी फ्लॅप्स वगैरे असतात जे करून जबड्याचा भाग नवीन बनवता येते. पेशंटला ऑपरेशन नंतर जेवण वगैरे करता येईल तसल्या आपल्याला काळजी घेता येते. काही इव्हन स्वरयंत्र वगैरे काढलं तर स्वरयंत्र बी कृत्रिम येतात जे लावून पेशंटची आवाज परत येते. सगळ्या प्रकारचे आज एवढे इनोव्हेशन झालेले आहे की पेशंट्सला कॅन्सरची भीती करायची गरज राहिलेली नाही आहे. कॅन्सर एक खूप मोठा रोग आहे, भयानक रोग आहे, ते सगळं बरोबर आहे, पण त्याचा उपचार बी तेवढाच झपाट्याने उन्नत झालेला आहे. हे पेशंटनी लक्षात घ्यावं. म्हणून त्याला घाबरून, भीती धरून घरी बसून असा विचार नाही करायचा की आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही, सगळे ऑप्शन संपलेले आहे. ते बरोबर वेळेवरून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अर्ली डायग्नोसिस, म्हणजे वेळ असताना
ते जर आपल्याकडे आले कॅन्सरच्या ट्रीटमेंट घेताना, तर त्यांना आपण बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि ते सगळं आपण इथं बी देऊ शकतो. आपल्याकडे तुकाराम हॉस्पिटलमध्ये बी एवढी सोय वगैरे उपलब्ध आहे की हे जगं सगळं आपण जे बोललेलो आहे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स, ऑल ऑफ देम ते सगळं आपल्याकडे इथं बी अवेलेबल आहे. आणि ते खूप सवलत दराने सरकारी योजने वगैरेचा लाभ पेशंट्सला घेता येईल. तिथं त्यांच्यासाठी आपल्याकडे जेवणची वगैरे मुफ्त व्यवस्था आहे. ते बी म्हणजे दूरदराजचे जे पेशंट येतात गावखेड्याचे, त्यांना ते खूप त्याचा लाभ वगैरे घेता येईल. नक्कीच. आणि खरं तर तुम्ही जी गोष्ट सांगितली आहे की संत तुकाराम हॉस्पिटल इथे म्हणजे जो मोस्ट ऑफ दी लोक जी असतात ती काही गरीब वर्ग जो आहे त्याला एक धसका असा बसू शकतो की कॅन्सर आजार झाला म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन किती सारे पैसे आणि कुठून आणावं. परंतु इथे तुम्हाला मोफत सुविधा म्हणजे मिळणार तर आहेतच, सोबत डॉक्टर बगडिया सर जे ते मी जसं की सांगितलं इंटरव्ह्यूच्या पूर्वी की ते पश्चिम विदर्भातले MCH सर्जन हे एकमेव आहेत. त्यांच्याच हस्ते इथे सगळ्या सर्जरी मोफत केल्या जातात गरीब वर्गासाठी. आणि जे अफोर्ड करू शकतात सर्जरी त्यांना सुद्धा अतिशय रिझनेबल दरामध्ये इथे सर्जरी उपलब्ध करून दिल्या जातात. आणि सर तुम्ही दर्शकांना संदेश काय द्याल नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे बद्दल? माझा हाच संदेश राहील की कॅन्सरच्या जे मी आपण लक्षणे सांगितली आहे त्याच्याबद्दल थोडंसं जागरूक राहावं. त्याच्याकडे लक्ष ठेवायचं की आपल्यामध्ये तसली काही लक्षणं उद्भवलेली आहे का, किंवा आपल्यामध्ये नाहीतर आपल्या काही मित्रामध्ये, इष्टजनांमध्ये, काही फॅमिली मेंबर्समध्ये, काही आपले जवळच्या लोकांमध्ये तसली काही सिम्पटम्स आहेत का. तसे असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून जाऊन त्याची चेकअप करून घ्यायची. भीतीमुळे घरी बसून राहायचं नाही की आता गाठ झाली आता काय करू. सगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा उपचार शक्य आहे. त्याच्यात किती सक्सेस भेटणार प्रमाणात निर्भर करते की आपण त्याला किती लवकर डिटेक्ट केलेलं आहे. समजा लवकर डिटेक्ट झालेलं आहे कॅन्सर आपल्याला, तर त्याला 100% बी बरा करता येऊ शकते कदाचित, डिपेंडिंग ऑन कुठला कॅन्सर आहे, कधी तुम्ही आलेले आहे. तर फक्त तेवढी लक्षात करायची की तुम्ही जेवढे लवकर कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू करणार आहे तेवढं आपल्याला सक्सेस 100% भेटायची चान्सेस जास्त होईल. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार मानते. मी माझी पत्नी सौ वनमाला मधुकर बुटे हिला इथं भरती केलं संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये. त्याचं ब्रेस्ट कॅन्सर निघाला, त्यामुळे मी इथं भरती केलं. माझं ऑपरेशन डॉक्टर तेलगुटे साहेबांनी ऑपरेशन केलं. तब्येत वगैरे चांगली आहे, गाठ काढली आणि पूर्ण उपचाराला प्रतिसाद देत आहे. आणि इथली व्यवस्था पण भरपूर चांगली आहे आणि माझ्या पत्नीला बराचसा आराम आहे. इथं सगळी व्यवस्था वगैरे चांगली आहे, प्रेशर रूममध्ये आहे, व्यवस्था वगैरे पूर्ण आहे. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेचा माझ्या पेशंटला त्रास नाही आहे. ऑपरेशन मी स्कीममध्ये झालेलं आहे आणि आता माझ्या पेशंटची तब्येत चांगली आहे. आणि हा कार्यक्रम बघत असताना तुम्हाला खाली संत तुकाराम हॉस्पिटलचा ॲड्रेस तसेच कॉन्टॅक्ट नंबर पण स्क्रोलिंग होतोय, तो सुद्धा बघा. तुमच्या आजूबाजूला कोणी कॅन्सरग्रस्त असेल तर त्याला निराश करू नका, कारण कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही आहे. एक त्याला फॅमिली पर्सनसारखं ट्रीट करा आणि कुठल्याही गोष्टीची सकारात्मक सुरुवात केली की त्याचा मोटो किंवा उद्देश हा जर सकारात्मक असेल तर त्याचं फळ सुद्धा सकारात्मक मिळते. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच मेसेज करून सांगा खाली दिलेल्या नंबरवरती. तत्पूर्वी नमस्कार.